उत्तर भारतात आपल्या पराक्रमाने मोगली फौजांना धडकी भरवणारे मराठ्यांचे पराक्रमी सेनानी नेमाजी शिंदे, स्वराज्य रक्षणाचे आणि स्वराज्यवाढीचे महान कार्य करणाऱ्या संताजी, धनाजी, बहिर्जी अशा अनेक मातब्बर सेनानींच्या बरोबरीने नेमाजी शिंदे यांचाही मोलाचा वाटा होता। नेमाजींचा पहिला उल्लेख मिळतो तो इसवी सन 1690च्या दशकात। राजाराम महाराज थांबलेल्या जिंजी किल्ल्याला जेव्हा जुल्फिकार खानाचा वेढा पडला होता त्या वेढ्यावेळी नेमाजींचा उल्लेख आढळतो। संभाजीराजांच्या मृत्यूनंतर काही काळ नेमाजी मोगलांकडे होते, पण जिंजीच्या वेढ्यादरम्यान नेमाजी पुन्हा स्वराज्यात आले आणि जेव्हा नेमाजी स्वराज्यात आले तेव्हापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत अविरतपणे आणि अखंडितपणे स्वराज्याची इमानी इतबारे सेवा करत राहिले। औरंगजेब महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असताना महाराणी ताराबाईंनी ज्या सरदारांना मोगलांच्या मुलकात धुमाकूळ घालण्यासाठी पाठवले होते त्या सरदारांमध्ये नेमाजी होते। महाराष्ट्रात आणि कर्नाटकात संताजी आणि धनाजी धुमाकूळ घालत असताना नेमाजी हे खानदेश, वऱ्हाड, माळवा या भागात धुमाकूळ घालत होते। राजाराम महाराजांनी जेव्हा वऱ्हाड खानदेशची मोहीम हाती घेतली होती त्यावेळी इतर मातब्बर सरदारांच्या सोबत नेमाजी शिंदे हे सुद्धा होते। मोगलांच्या कैदेतून जेव्हा शाहूराजांची सुटका झाली तेव्हा ताराबाईंच्या पक्षातील अनेक सरदार शाहूराजांकडे आले। त्या सरदारांमध्ये नेमाजी हे सुद्धा होते। इसवी सन 1697 ते 1699च्या काळात मराठ्यांनी बुरानपूर, माळवा, नंदुरबार अशा मोगली मुलकात भयंकर उच्छाद मांडला होता। 15,000 सैन्यासह नेमाजींनी वऱ्हाडवर आक्रमण केले। नेमाजींनी नंदुरबार परगण्यात प्रचंड दहशत निर्माण केली होती। नंदुरबारमध्ये धुमाकूळ घालत असताना मराठ्यांना पळवून लावण्यासाठी आलेल्या हुसेन अली खानाचा दणदणीत पराभव नेमाजींच्या फौजेने केला। वऱ्हाड खानदेशा भागात नेमाजींचा मुक्त संचार सुरू होता। एलिचपूर येथे असताना वऱ्हाडचा सुभेदार रुस्तम खान हा त्याच्या निवडक फौजेसह नेमाजींवर चाल करून आला। मराठ्यांना रोखण्यासाठी आलेल्या या रुस्तम खानाचाच पराभव करून मराठ्यांनी त्याला कैद केले। मोठी रक्कम देऊन खानाने नेमाजींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली। नेमाजी एवढ्यावर थांबले नाहीत तर ते खानदेशावर घसरले। तेथून नर्मदा पार करून त्यांनी माळवा गाठला। नेमाजींनी वऱ्हाडात मोगली फौजेचा जो धुव्वा उडवला होता त्याची खबर औरंगजेबाला लागली। खबर लागताच औरंगजेबाने शहजादा बेदार बख्त आणि गाजीउद्दीन फिरोज जंग यांना नेमाजींना रोखण्यासाठी पाठवले। इकडे माळव्यात घुसलेल्या नेमाजींच्या फौजांनी माळव्यात हाहाकार उडवून दिला होता। नेमाजींची फौज मोगलांना चांगलीच झोडपत होती। शाहिस्तेखानाचा मुलगा अबू नसर खान हा त्यावेळी माळव्याचा सुभेदार होता। नेमाजींनी वऱ्हाडात रुस्तम खानाला कैद केल्याचे कळताच तो घाबरून उज्जैनच्या किल्ल्यात जाऊन लपला। त्यामुळे मराठ्यांना माळव्यात प्रतिकार करणारे कोणीच राहिले नव्हते। माळव्यात जी सधन शहरे होती त्या शहरातील संपत्ती मराठ्यांनी ताब्यात घेतली। मराठ्यांच्या मागावर निघालेल्या फिरोज जंगला वऱ्हाडात पोचल्यानंतर समजले की मराठे माळव्याकडे सरकले आहेत। त्याला कल्पना होती की आपण मराठ्यांना गाठू शकत नाही। आपल्या हाती मराठे लागले नाहीत हे बादशहाला कसे कळवावे। बादशहाला खुश करण्यासाठी त्याने एक पत्र औरंगजेबाला पाठवले आणि कळवले की आम्ही नर्मदा पार झालो, मराठ्यांचा जोरदार पाठलाग केला, सिरोंजजवळ मराठे आणि आमची मोठी लढाई झाली, आपला विजय झाला, शेकडो मराठे मारले गेले। नेमाजी सिरोंजचा वेढा उठवून निघून गेला। सर्व बाजूंनी मराठ्यांच्या विजयाच्या वार्ता ऐकून परेशान झालेल्या औरंगजेबाला हे पत्र मिळताच तो भलताच खुश झाला। फिरोज जंगला औरंगजेबाने सिपाह सालार ही पदवी दिली आणि त्याच्या फौजेतील अधिकाऱ्यांना बक्षिसे आणि बढत्या दिल्या। गंमत अशी की जेव्हा औरंगजेबाला खरा प्रकार समजला तेव्हा रागारागाने फिरोज जंगची पदवी काढून घेतली आणि अधिकाऱ्यांच्या बढत्या रद्द केल्या। नंदुरबार, शिरपूर, थाळनेर, माळवा येथून ताब्यात घेतलेली संपत्ती नेमाजींनी स्वराज्याच्या खजिन्यात जमा केली। अहमदनगरच्या खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करताना नेमाजी हे इतर सरदारांसोबत होते। सेनापती धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली गुजरातमधील रतनपूर येथे जे युद्ध झाले होते त्या युद्धात नेमाजींनी तलवार गाजवली होती। स्वराज्य रक्षणासाठी आणि वाढीसाठी अतिशय मोलाचे आणि भरीव योगदान देणाऱ्या नेमाजींच्या मृत्यूविषयी अजूनपर्यंत तरी निश्चित नोंद नाही। हा व्हिडिओ डॉक्टर धनंजय आचार्य यांचा संगमेश्वर ते खुलदाबाद हा ग्रंथ आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध या ग्रंथाच्या आधाराने बनवला आहे।